नमस्कार मित्रांनो, दीपक रेगे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रो, एक आनंदाची बातमी म्हणजे मी आता इथून पुढे द पाम खांबेटे यांच्या कथा आपल्याला माझ्या चॅनलवरनं ऐकवणार आहे. या कथा वाचायची मला नुकतीच परवानगी मिळालेली आहे. द पाम खांबेटे म्हणजे दत्तात्रय पांडुरंग खांबेटे. खांबेटे हे मराठीतले एक निष्णात ध्येयवादी पत्रकार आणि चतुरस्त्र ललित लेखक. खांबेटेंचा जन्म 5 जुलै 1912 झाला आणि त्यांचा देहावसान 8 ऑगस्ट 1983 साली झालं. 1947 साली शिक्षकी पेशा सोडून लोकमान्य दैनिकात उपसंपादक म्हणून द पाम खांबेटे रुजू झाले. पण लोकमान्य बंद झाल्यानंतर खांबेटे हंस, मोहिनी, नवल आणि अशा अनेक अंकांमध्ये मुबलक लेखन करायला लागले. भयकथा, रहस्यकथा हे त्यांचं खास क्षेत्र होतं. 1960 ते 1965 ते मार्मिकचे सहाय्यक संपादक होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्र आणि द पाम खांबेटे यांचं व्यंग विनोदी लेखन असा उत्तम संयोग मार्मिकमध्ये त्या काळात जुळून आलेला होता. खांबेटेंची जवळजवळ 42 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अशा या चतुरस्त्र लेखकाला म्हणजेच द पाम खांबेटेंना मानाचा मुजरा करावा म्हणून मी इथून पुढे त्यांच्या कथा आपल्या चॅनलवर तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तत्पूर्वी या कथा जे मी वाचणार आहे त्याची स्फूर्ती म्हणजे या कथा मी वाचाव्यात म्हणून आपल्या चॅनलवर मी ज्यांच्या कथा वाचतो ते विजय कापडी सर, त्यांनी मला ही सूचना केली की तुम्ही द पाम खांबेटेंच्या कथा सुद्धा चॅनलवर वाचून दाखवा. आणि त्याप्रमाणे कापडी सरांनीच मला खांबेटेंच्या नातेवाईक सुलभाताई वर्दे यांच्याशी गाठ घालून दिली आणि वर्देताईंनी सुद्धा मला या कथा वाचण्याची परवानगी दिली. त्याबद्दल कापडी सरांचे आणि वर्देताईंचे मी मनापासून आभार मानतो. आणि सुरू करतो आजची कथा. द पाम खांबेटे लिखित भयानक खून. खूप छान रहस्य कथा आहे, जरूर ऐका. आणि हो, एक नम्र विनंती, नेहमीसारखी चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनासमोरचं बेलचं चिन्ह दाबा, त्याच्यावरचा ऑल हा पर्याय निवडा, जेणेकरून मी कथा अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल आणि नवीन कथेचा आस्वाद तुम्ही घेऊ शकाल. चला तर मग सुरू करूयात. द पाम खांबेटे लिखित भयानक सूड. लुई, लुई, आर्त अंतःकरणानं अस्फुट स्वरात गॅब्रियलनं आपल्या प्रियकराचं नाव उच्चारलं आणि त्याच क्षणी तिने दचकून इकडे तिकडे बघितलं. नाही, तिचा नवरा फेनेरू आत्ता घरी नव्हता. तो जर आत्ता घरात असता आणि ती आपल्या प्रियकराचं नाव पुटपुटतीये असं त्याच्या ध्यानात आलं असतं तर काय झालं असतं. त्याच्या नुसत्या कल्पनेनं गॅब्रियलचं अंग भयानं शहारून निघालं. आज सकाळपासून गॅब्रियलचं मन अत्यंत अस्वस्थ झालं होतं. कसल्या तरी अकारण धास्तीनं तिच्या अंतःकरणात सारखी धडपड चाललेली होती. काहीतरी भयंकर घडणार आहे असा धसका तिच्या मनानं घेतला होता. गेल्या कित्येक दिवसात तिला लुई भेटला नव्हता किंवा त्यांनी बोर्डभर पत्र सुद्धा पाठवलेलं नव्हतं. आपण एकदा जाऊन त्याला भेटावं किंवा एखादी चिठ्ठी तरी पाठवावी असा विचार हजारो वेळा तिच्या मनात आला होता. पण घरातलं काम, मुलांचा सांभाळ आणि फेनेरूचा धाक यामुळे तिला तसं करणं जमलं नव्हतं किंवा तिचं धैर्य झालं नव्हतं असं म्हटलं तरी हरकत नाही. लुई, आज सकाळपासूनच तिच्या हृदयानं लुईचा सारखा ध्यास घेतला होता. पण आज त्या ध्यासात कसल्या तरी अनिर्वचनीय भीतीचा अंश मिळालेला होता. एरवी लुईचं नाव मनात आलं म्हणजे चोरट्या प्रणयाचे अनेक क्षण तिला आठवत असत आणि अपेक्षित प्रेमभेटीच्या सुखनिर्भर हुरहुरीनं तिचं हृदय भरून जात असे. पण आज का कोण जाणे, पण आज मात्र त्याचं नाव मनात आलं की उगाचच तिचं अंतःकरण थरथर कापत होतं. उगाचच तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहत होते. उगाचच मुलांना पोटाशी धरून मनसोक्त रडावं असं तिला वाटत होतं. लुई आणि मुलं यांचा विचार एकाच वेळी तिच्या मनात यावा हे थोडं नवलाचच होतं. आपल्या नवऱ्यावर तिचं यत्किंचितही प्रेम नव्हतं. तिने त्याच्याशी लग्न केलं ते केवळ तिच्या आईच्या आग्रही दडपणामुळे. तिच्या आईचं औषधाचं दुकान होतं. त्या दुकानात फेनेरू हा एक विक्रेता होता.
तिच्या आईवर फेनेरूचा प्रभाव भलताच पडला होता आणि तो इतका होता की तिने फेनेरूच्या नावानं दुकान करून दिलं होतं आणि गॅब्रियलचं त्याच्याशी लग्न लावून दिलं होतं. लग्न झालं त्यावेळी गॅब्रियल 17 वर्षांची होती. तिला फेनेरू मुळीच आवडत नव्हता, पण आईच्या शब्दाबाहेर जायचं धैर्य नसल्यामुळे तिने मुकाट्याने त्याच्याशी लग्न केलेलं होतं. गॅब्रियल फेनेरू यांचा संसार बाह्यतः अगदी निर्विहित चाललेला होता. 2 गोजीरवाणी मुलं घरात खेळायला लागली होती. पण त्याच अवधीत लुईनं गॅब्रियलच्या जीवनात प्रवेश केला होता. तिच्या अंतःकरणाचा लुईनं संपूर्ण कब्जा केला होता. लुई दिसायला मोठा देखणा होता असं नाही, पण फेनेरू समोर तो तिला मदनाचा पुतळा भासत होता. लालसर दाढी, राठ केस, धिप्पाड देह, उग्र मुद्रा, कडवट वाणी आणि आडदांड करणे, या असल्या गुणांच्या फेनेरू पुढे नाजूक बांध्याचा, सडसडीत शरीराचा 21 वर्षांचा तरुण लुई तिच्या नजरेला पडला आणि पहिल्या दृष्टीभेटीतच तिचं मन लुईनं पार वेढून टाकलं. तिच्या प्रेमासक्तीला लुईकडून प्रतिसाद मिळाला. तेव्हा तिच्या अंतःकरणातली प्रेमज्वाला उफाळून आली. तिने संयमाचे सगळे विचार साफ जाळून टाकले. आपण जे करतोय ते जनरीतीप्रमाणे, धर्माप्रमाणे किंवा नीतीप्रमाणे चांगलं नाही असं अनेकदा तिला जाणवलं होतं. अनुतापाच्या आगीत अनेकदा तिचं अंतःकरण होरपळून निघालं होतं. आपलं मन आपल्याला आवरता येत नाही याबद्दल अनेकदा तिचं मन दुःखानं, संतापानं भरून गेलं होतं. लुई बरोबर झालेल्या प्रत्येक प्रेमभेटीनंतर ती जेव्हा घरी येई तेव्हा तिचं मुलांकडे लक्ष जाई आणि मग पश्चात्तापानं ती मनाशी ठरवी की ह्यांच्यासाठी, माझ्या लाडक्या बाळांसाठी मी यापुढे असलं गैरवर्तन पुन्हा कधीही करणार नाही. आपल्या आईच्या बदलौकिकाची छाया ह्या मुलांच्या निरागस जीवनावर कधीही पडता कामा नये. माझं पाप अजून उघड्यावर आलेलं नाही तोवर वेळीच सावध होऊन मला यापुढे जपून वागलं पाहिजे असा निश्चय करून ती मुलांना हृदयाशी कवटाळी. फेनेरूशी नेहमीहून अधिक मृदूपणानं वागे. लुईचं नाव आपल्या अंतःकरणाच्या कोनाकोपऱ्यातून ती हद्दपार करून टाकी. पण लुई नजरेला पडला की तिचा सगळा निश्चय पार विरघळून जाईल. सगळा निर्धार कोलमडून पडे तिचा आणि त्याच्या भेटीसाठी तिचं मन आक्रंदू लागेल. ज्या कर्माला ती भीत होती ते नेमकं अखेर ओढवलं. हा लुई सुद्धा फेनेरूच्या दुकानात कामाला होता. तो तिथे कामाला लागला तेव्हाच गॅब्रियलची त्याच्याशी प्रथमतः गाठ पडली होती. काही दिवस लुई भेटला नाही, दिसला नाही म्हणजे मग गॅब्रियल अस्वस्थ होई आणि काहीतरी निमित्त काढून दुकानात जाईल. त्याला डोळे भरून बघून त्याच्याशी 4 शब्द बोलल्यानंतर तिचा जीव थंड होईल. एकदा ती अशीच दुकानात गेलेली असताना लुई तिच्याशी बोलत उभा होता. फेनेरू पाठीमागे केव्हा येऊन उभा राहिला दोघांनाही कळलं नाही. त्यावेळी लुईनं तिला उद्देशून उच्चारले होते प्रेम शब्द आणि ते शब्द फेनेरूच्या कानावर पडले आणि फेनेरू भडकला. त्यानं त्याच क्षणी लुईला दुकानातून हाकलून लावलं. त्याला घालवताना फेनेरू क्रुद्ध स्वरात गरजला होता की नीची समा, तुझ्या प्राणांची तुला परवा असेल ना तर पुन्हा गॅब्रियलकडे डोळा वर करून बघण्याचं धाडस करू नकोस. निघ इथून आणि याद राख, तुझं काळं तोंड गॅब्रियलला पुन्हा कधीही दाखवायचं नाही. आणि तसं केल्याचं मला आढळून आलं तर तत्क्षणी तुझा या जगातला अवतार आटोपला हे लक्षात घे. हा प्रकार घडून कित्येक महिने उलटले होते आणि का कोणास ठाऊक आज सकाळपासून ते शब्द एकाएकी गॅब्रियलच्या कानात सारखे घुमत राहिले होते. कशातही तिचं चित्त लागत नव्हतं. सकाळपासून फेनेरू आपल्याकडे काही विचित्र नजरेनं बघतोय असा तिला उगाच भास होत होता. कशातच मन रमेना म्हणून अखेर ती काही जिन्नस आणायच्या निमित्तानं घरातनं बाहेर पडली. लुईकडे जावं, त्याला भेटावं असं एकवार तिच्या मनात आलं, पण तो विचार तिने प्रयासानं दाबून टाकला. बाजारात 4 दुकानं हिंडून तिने विमनस्क स्थितीत काही खरेदी केली आणि ती परत घरी जायला निघाली. जशी जशी ती घराच्या जवळ यायला लागली तशी तशी तिच्या मनातली आकारण भीती जास्तच वाढत गेली.
आज आपल्याला हे झालंय तरी काय ते तिला काही केल्या कळे ना. अस्वस्थ चित्तानं तिने दारात पाऊल टाकलं आणि घरात प्रवेश केला. फेनेरू क्रोधाविष्ट मुद्रेनं तिची वाट बघत होता. त्याच्या हातात होतं एक पत्र लुईनं गॅब्रियलला लिहिलेलं आणि त्याच्या डोळ्यात होता खून. आलीस गॅब्रियल? तिला बघताच फेनेरू कडाडला. ये तुझीच वाट बघत होतो मी. ये बघ तुझ्या याराचं पत्र बघ. तुझ्या लाडक्या लुईचं पत्र आहे हे. तू घरी नव्हतीस ना तेव्हा पोस्टमननं माझ्या ताब्यात दिलं ते. या पत्रात लुईनं काय लिहिलंय हे जाणून घ्यायची तुला उत्कंठा असेल नाही का. त्यांनी लिहिलंय, गॅब्रियल, लाडके गॅब्रियल, तुझ्या विरहानं मला जीवन असह्य झालंय. ऐकलंस का? तुझ्याशिवाय त्याला जीवन असह्य झालंय म्हणे. काही काळजी करू नकोस गॅब्रियल. तुझ्या लाडक्या लुईवर आता मी मोठी कृपा करणार आहे. त्याला असह्य झालेलं त्याचं जीवन मी आता फार नाहीसं करून टाकणार आहे. त्याला कायमचा दुःख मुक्त करून टाकणार आहे मी. घरात शिरल्याबरोबर फेनेरूचा हा क्रोधाविष्ट कडकडाट गॅब्रियलच्या कानावर पडला आणि एकदम सगळं त्राण नाहीसं झाल्यासारखी होऊन ती दारातच थबकली. फेनेरूचे केस पिंजारले होते, डोळे लाल भडक झाले होते आणि चेहऱ्यावर भयप्रद विकट छटा पसरलेली होती. आज सकाळपासून तिच्या चित्तात जी अकारण भीती दाटून राहिली होती त्या भीतीचं हेच कारण होतं काय? तिच्या अंतःकरणाचं पाणी पाणी होऊन गेलं. फेनेरूचे ते संतप्त शब्द एखाद्या तीक्ष्ण सुईसारखे तिच्या कानात घुसले. तो आता लुईला ठार केल्याखेरीज राहणार नाही हे मनात येऊन ती नखशिखांत थरथर कापायला लागली. फेनेरूचा एकंदर अवतार बघून तिच्या अंतःकरणानं ठाव सोडला. तोंडातून फुटू पाहणारी किंकाळी दाबून टाकण्यासाठी तिने आपला हात तोंडापाशी नेला. हात तिने तोंडावर धरला त्या क्षणी तिच्या बोटातली अंगठी फेनेरूच्या नजरेला पडली आणि ती अंगठी बघताच त्याचा संताप जास्तच उसळला. पुढे होऊन त्याने तिचा तो हात धरला आणि खसकन तिच्या बोटातनं ती अंगठी काढून घेतली. अंगठी राकटपणानं ओढली गेल्यामुळे तिच्या बोटाला मोठा ओरखडा पडला. कातडी सोलून निघाली आणि त्या जखमेतून रक्ताचे टिप टिप थेंब ओघळून पडायला लागले. एका हातात ते पत्र आणि दुसऱ्या हातात ती अंगठी. तिच्या समोर नाचवत फेनेरू ओरडला, जारिणी, देवधर्माला साक्षी ठेवून माझ्या नावानं ही अंगठी बोटात घातलीस ना? माझ्या बरोबरच्या लग्नाची अंगठी तुझ्या हातात आणि त्या चांडाळ लुईची मूर्ती तुझ्या मानात. धर्म नीती ठोकरत सगळ्यांना तू पायाखाली तुडवलंस आणि त्या अधमाशी सूत जुळवलंस. तू त्याच्यावर प्रीती केलीस, त्याच्याबरोबर रमलीस. गॅब्रियल. प्रत्येक शब्दागणी फेनेरूचा आवाज चढतच गेला. शेवटी गॅब्रियल अशी त्यांनी हाक मारली. त्यावेळी तर क्रुद्ध तारस्वरानं तिच्या कांठाळ्या वाजल्या. कडाडल्या स्वरात हाक मारल्यानंतर आपला स्वर ताब्यात आणण्यासाठी जोरानं श्वास टाकत फेनेरू थोडा वेळ थांबला. बॉम्बचा धडधडाट व्हावा आणि त्याच्या स्फोटानंतर आगीच्या ज्वाळा उफाळाव्यात त्याप्रमाणे ठिणग्या बाहेर पडतायत असा तिला भास झाला. ती भयानं मागं सरकली आणि असहाय्यपणानं भिंतीला टेकून उभी राहिली. फेनेरू पुन्हा कडकडला, गॅब्रियल, मागं लुईच्या पेकाटात लाथ मारून त्याला दुकानाबाहेर काढताना मी काय म्हणालो होतो आठवतंय तुला? मी बजावलं होतं त्याला की नीश इसमा, तुझ्या प्राणाची तुला पर्वा असेल तर पुन्हा माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघण्याचं धाडस करू नकोस. पण माझी ती टाकी त्यांनी नाही मनावर घेतली. तुझ्या चोरट्या प्रेमभेटी घेण्याचं दुष्ट साहस त्यांनी चालूच ठेवलाय. पण हा फेनेरू आपल्या शब्दाला जागणार आहे, लक्षात ठेव. फेनेरू जे बोलतो ते करणार आहे. मी आता लुईला ठार मारणार आहे. तुझ्या लाडक्या लुईचा प्राण घेणार आहे. ज्या डोळ्यांनी त्यांनी तुझ्याकडे म्हणजे माझ्या बायकोकडे, या फेनेरूच्या बायकोकडे पापी प्रेमवासनेने नजर टाकली ना, ते त्याचे डोळे मी निस्तेज करून सोडणार आहे.
त्याचे प्राण गेल्यानंतर त्या डोळ्यांच्या कवड्या झालेल्या बघणार आहे मी. ज्या हातांनी त्याने तुला अनेक वार कावटाळलं असेल ते त्याचे पापी हात लाकडासारखे निर्जीव झालेले बघणार आहे मी. गॅब्रियल, ऐकतेस ना तू गॅब्रियल? तुझ्या लाडक्या लुईला, तुझ्या जिवलग याराला मी ठार करणार आहे. त्याच्या डोक्याच्या मी चिंधड्या उडवून टाकणार आहे आणि त्याच्या फुटलेल्या कवटीतून त्याचा कुजलेला मेंदू बाहेर पडलेला पाहण्याचं निस्सीम सुख मी अनुभवणार आहे गॅब्रियल. फेनेरूच्या कर्कश स्वरानं, त्याच्या तारवटलेल्या नजरेनं, त्याच्या भयानक बोलण्यानं आणि लुईला ठार करण्याचा कल्पनेचा जो भीषण आनंद त्याच्या शब्दातून स्पष्ट होत होता, त्या दृश्यानं गॅब्रियलच्या जीवाचं पाणी पाणी होऊन गेलं. भिंतीला घट्ट चिकटून लटपटत्या पायांनी ती कशी बशी उभी राहिली होती. फेनेरू बोलायचा थांबला. भावनातिरेकानं त्याला श्वास घेणं सुद्धा अवघड जात होतं. गॅब्रियलवर नजर रोखून तो थोडा वेळ स्वस्थ उभा राहिला. ती उभी होती तिथेच भिंतीवर तिच्या लग्नाच्या वेळचा एक फोटो होता. शेजारी तिच्या 2 मुलांचा फोटो लावला होता. त्या फोटोकडे फेनेरूची नजर गेली. ते फोटो दृष्टीला पडताच त्याचा संताप परत उफाळून आला. तो ताडकन पुढे आला. भिंतीवरचे दोन्ही फोटो काढले. थाड 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 भिंतीवर आपटले. त्यांच्या चौकटी खिळखिळ्या केल्या. काचांचा चक्काचूर केला आणि आतला फोटो काढून त्याच्या चिंध्या चिंध्या करून त्या खाली टाकून तो त्याच्यावर थैथय थैथय नाचला. स्वतःच्या प्रत्येक शब्दागणे, प्रत्येक कृतीगणे फेनेरूचा राग अनावर होत गेला होता. तो जास्तच बेभान बनला होता. फोटोंचा चक्काचूर केल्यानंतर तो खोलीतल्या टेबलाजवळ गेला आणि खणातून एक पिस्तूल काढून ते त्याने गॅब्रियलवर रोखलं. अकांती भयानं गॅब्रियलची वाचा बसल्यागत झाली. तिच्या तोंडातून शब्द फुटेना. नको असे शब्द दर्शवणारी ओठांची अस्फुट हालचाल करत ती नुसती मान हलवत थरथर कापत उभी राहिली. फेनेरू एकदम हसायलाच लागला. मोठमोठ्यानं हसत सुटला. अंतःकरणाचा थरकाप उडवणारा विकट ध्वनी करत हसायला लागला तो. त्याने पिस्तूल खाली केलं आणि उपरोधाच्या स्वरात म्हणाला तो, किती घाबरलीयस गॅब्रियल? मी तुला ठार करेन असं वाटलं तुला? खोळी आहेस तू खोळी. मी तुला नाही मारणार. तुझ्या डोळ्या देखत मी तुझ्या प्रियकराला ठार करणार आहे. काय समजलीस? तुझ्या प्रियकराच्या तोंडून बाहेर पडणारे मधासारखे गोड प्रेम शब्द तू आजपर्यंत अनेकदा ऐकले असशील. आता मीही तुझ्या बरोबर त्याच्या मुखातून निघणारा मधुर शब्द ऐकणार आहे. मात्र तो तुझ्या प्रीतीचा शब्द नसणार, तर त्याच्या पापी नरडातून मरणाच्या क्षणी बाहेर पडणारा अखेरीच्या घरघरीचा स्वर असेल. त्याच्या अंतःकाळाच्या घरघरीचं मधुर संगीत आपण दोघेही तन्मयतेनं ऐकणार आहोत. आणि एकदम आवाज उंचावून फेनेरू ओरडला, गॅब्रियल, लुईच्या खुनात तू मला मदत करायला हवीस. लुईचा प्राण घेण्याच्या कामी तू मला साथ दे, नाहीतर तुझ्या पोरांना ठार मारीन मी. तुला मात्र नाही मारणार. प्रेम भग्न अवस्थेत तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या मौक्तिकमाला पाहण्याचं सुख घ्यायचंय मला. तुला जिवंत ठेवणार आहे मी. एकतर लुईच्या खुनात मला सहाय्य कर किंवा आपल्या मुलांची हत्या झालेली बघण्यासाठी स्वतःचं मन तयार कर. काय पत्करतीयस? बोल गॅब्रियल. लाडका प्रियकर की लाडकी मुलं? कुठला पर्याय स्वीकारणार आहेस? लुई का आपली बाळ? स्वतःच्या जीवा इतका प्यारा असलेला प्रियकर का प्राणांहून प्रिय असलेली मुलं?
पिस्तूल रोखून फेनेरोनं विचारलेल्या या प्रश्नाला गॅब्रियल दुसरं कुठलं उत्तर देणार होती? फेनेरोनं परत कर्कश आवाजात तोच प्रश्न विचारल्यावर अर्धस्फुट स्वरात ती पुटपुटली, माझ्या बाळांना नका मारू, माझ्या बाळांना नका मारू. आणि वाक्य पूर्ण करण्याच्या आधी ती बेशुद्ध झाली, जमिनीवर कोसळली. लुईला कसा मारावा, कोणत्या रीतीनं त्याला ठार मारलं म्हणजे आपल्याला सुडाचा जास्तीत जास्त आनंद मिळेल, हा एकच विचार फेनेरूच्या मनात घोळायला लागला. लुईला मारण्याचे अनेक प्रकार त्याच्या सुपीक मेंदूला सुचायला लागले, पण त्या सगळ्याच प्रकारात काही ना काहीतरी वैगुण्य आढळलं, म्हणून त्यानं ते विचाराबाहेर फेकून दिले. त्यातली एक कल्पना त्याला विशेष आवडली होती. समजा लुईला एक दुर्बीण घेऊन दिली तर नाट्यगृहातली दृश्य व्यवस्थित निहाळण्यासाठी धनिक प्रेक्षक ज्या प्रकारची दुर्बीण बरोबर नेतात, तसली एक दुर्बीण गॅब्रियलच्या हस्ते लुईला भेट द्यावी. ही कल्पना छान होती. लुई ती दुर्बीण घेऊन एखाद्या नाटकाला जाईल. रंगमंचावरचं दृश्य स्पष्ट दिसावं म्हणून तो ती दुर्बीण आपल्या डोळ्यांना लावेल. स्वतःच्या दृष्टीला त्या दुर्बिणीच्या काचा नीट जुळाव्यात म्हणून दोन्ही काचांमधल्या नळकांडीची फिरकी तो मागे पुढे फिरवेल आणि फेनेरूच्या मुद्रेवर दुष्ट आनंदाचं कडवट हास्य झळकलं. लुईला जी दुर्बीण द्यायची ती अशा तऱ्हेनं तयार करायची होती की तिची फिरकी फिरवताच दोन्ही डोळ्यांना भिडलेल्या काचा दूर सरकून आतून दोन तीक्ष्ण सळया सटकन त्याच्या डोळ्यात घुसाव्या. या डोळ्यांची पापी नजर गॅब्रियलवर पडली होती. त्या डोळ्यांच्या मालकाला असं शासन योग्य आणि न्याय्य ठरलं असतं. फेनेरूची ती मनोमन भावना होती, पण ही कल्पना त्याच्या सुडासक्त मनाला जरी अत्यंत सुखकर वाटली होती तरी ती व्यवहार्य ठरणारी नव्हती हे सुद्धा त्याच्या ध्यानात आलं. म्हणून मोठ्या अनिच्छेनं ती सोडून दुसऱ्या अनेक कल्पना मनात घोळवल्या आणि शेवटी एक योजना त्याने मनाशी पक्की करून टाकली. त्या योजनेला अनुसरून त्यानं पॅरिसच्या उपनगरात एक बंगला भाड्यानं घेतला. रस्त्यापासून थोडा आत आणि इतर कोणत्याही घरापासून बराच दूर असं ह्या बंगल्याचं ठिकाण होतं. आपल्या कार्याला हा बंगला सर्वस्वी योग्य आहे अशी फेनेरूची खात्री झाली होती. बंगला भाड्यानं घेतल्यावर लुईला मारण्याचा एक दिवस फेनेरूनं नक्की करून टाकला. त्या दिवशी दुपारी तो गॅब्रियलला म्हणाला, लुईला ठार मारण्याच्या कामी मला मदत करायचं तू कबूल केलंयस, लक्षात आहे ना तुझ्या? गॅब्रियलनं होकारार्थी मान हलवली. मग फेनेरू पुढे म्हणाला, आज संध्याकाळी तू त्याला आपल्या नव्या बंगल्यावर घेऊन ये. आत्ताच त्याला निरोप पाठवून ठेव. संध्याकाळी तू स्वतः त्या उपनगर रेल्वे स्टेशनवर त्याचं स्वागत करायला हजर राहा. तो गाडीतून उतरला की सरळ त्याला बंगल्यावर घेऊन ये. मी तिथे असेनच. तू त्याला तिथे घेऊन आलीस की तुझं काम संपलं. नंतरचं काय ते मी बघतो. लक्षात राहील का नीट? गॅब्रियलनं पुन्हा मान डोलवली. ती काही बोलली नाही असं बघून फेनेरू उपरोधिक स्वरात म्हणाला, बोलत का नाहीयेस गॅब्रियल? बोलत का नाहीयेस तू? वास्तविक तुला आज हर्षाच्या उकळ्या फुटायला हव्यात. तुझ्या मुलांवरची मृत्यूची काळी छाया आज नाहीशी होणार आहे. आज लुई मारणार पण तुझ्या मुलांना जीवदान मिळणार आहे. मग तुझं अंतःकरण आनंदाने भरून नाही आलं का? तुझ्या पातिव्रत्यावर घाला घालणाऱ्या अभाग्याचा आज काटा निघणार आहे. मग तुला उल्हासाचं भरतो का नाही आलं? बोल ना गॅब्रियल, बोल. गप्प का तू? बोल. गॅब्रियलच्या डोळ्यातून दोन अश्रू खळकन उघळले. तिच्या दोन्ही गालांवरनं घळघळ अश्रुधारा व्हायला लागल्या. फेनेरू हर्षित झाला आणि म्हणाला, हेच तर हवं होतं मला, हेच हवं होतं. आपला पापी प्रिय कर जगातून नाहीसा होणार, आपल्या मुलांचं जीवन निर्धोक होणार या विचारानं तुझ्या डोळ्यातनं आनंदाश्रू व्हायला लागले. हेच हवं होतं मला. गॅब्रियल बघ ना, तुझ्या गुलाबी गालांवरचे टपोरे अश्रू कसे मोत्यासारखे चमकतायत बघ. इतके मूल्यवान अश्रू बघायला मिळणारा माझ्यासारखा भाग्यवान मीच बर का गॅब्रियल.
बोलता बोलता हसता हसता थांबला तो आणि म्हणाला, पण याद राख गॅब्रियल, आज संध्याकाळी या बंगल्यात त्या मृत्यू घरात तू स्वतः आपल्या याराला आणायचंयस. या जर का काही गफलत झाली, तो आला नाही तर तुझ्या मुलांचे प्राण राहणार नाहीत. या संकेताची बातमी कुठे बाहेर फोडलीस तर याद राख. मान नको हलवून असती. मला प्रत्यक्ष शब्दांनी सांग, मी सांगितल्याप्रमाणे करणार आहेस का नाही? डोळे पुसून गॅब्रियल मंद स्वरात म्हणाली, हो. आज संध्याकाळी मी लुई हा शब्द उच्चारताना तिच्या गळात आठवून आला. आवंढा गिळून ती पुढे म्हणाली, लुईला त्या बंगल्यात घेऊन येईन मी. पुन्हा तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. फेनेरू विकट निशब्द हास्य करत तिच्याकडे बघत राहिला. आज संध्याकाळी त्याच्या संतप्त मनाला सुडाचं समाधान मिळणार होतं. आज त्याचा प्रतिस्पर्धी या जगातून कायमचा नाहीसा होणार होता. तो दिवस होता गुरुवार दिनांक 18 मे 1882. संध्याकाळी खुनाचं सर्व साहित्य बरोबर घेऊन फेनेरू त्या बंगल्यावर गेला. आपला भाऊ ल्युसियन याला त्यानं या कामात साथीदार व्हायला तयार केलं. शिशाची एक मोठी नळी, हातोडी, एक कट्ट्यार, एक जाड दोर, एक कुदळ, एक खोर आणि एक बाबा गाडी, इतक्या वस्तू त्यानं बंगल्यात जाताना बरोबर घेतल्या. बंगल्यात गेल्यावर त्यानं एका हातोडीनं ती शिशाची नळी ठोकून ठोकून तिची लांब चपटी नळी तयार केली. बरोबर आणलेल्या चिंध्यांचा एक बोळा त्याने तयार केला. स्वयंपाकघरात जाऊन त्यानं तिथली फरशी कुदळीनं खळून काढायचा प्रयत्न केला, पण ते काही त्याला जमलं नाही. मग परत बाहेर आला. जी बाबा गाडी आणली होती तिच्या चाकांना त्यांनी चिंध्या गुंडाळून बांधल्या. हेतू हा की गाडी चालवताना चाकांचा आवाज होऊ नये. आणलेली काट्यार त्यानं खोलीतल्या एका टेबलावर ठेवली. एक मेणबत्ती आणि आगपेटी कटारीजवळ ठेवली. सगळी तयारी ठीकठाक झाली आहे ना हे बघण्यासाठी त्यांनी सभोवार नजर टाकली. आता लुई येईपर्यंत करायचं काही शिल्लक नाही ही खात्री करून घेतली आणि तो दाराच्या आड उभा राहिला. गॅब्रियल आणि लुई यायची वाट बघायला लागला. त्यानं आपल्या कोटाच्या खिशात हातोडी ठेवली होती. लुई दारातून आत शिरता क्षणी त्याच्या मस्तकावर हातोडीनं प्रहार करून त्याला कोलमडायला लावायचं. तो पडला की त्याला उताणा करून त्याच्या छातीवर पाय देऊन उभं राहायचं. तो शुद्धीवर आला म्हणजे त्याच्या काळजात कट्यार खुपसायची, त्याला ठार करायचं. पण कट्यार खुपसण्यापूर्वी त्याची मनसोक्त निर्भत्सना करायची. त्याला मनस्ताप भोगायला लावायचा. त्याची गाळण उडवायची आणि गॅब्रियलच्या डोळ्यात देखत त्याला भुसकून 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 ठार करायचं. हे विचार फेनेरूच्या मनात चालले होते. बाहेर जरा कुठे खट्ट झालं की आली वाटतं दोघं, असं म्हणत तो खिशात हात घालून हातोडी घट्ट धरे. संध्याकाळ उलटून काळोख पडला. रातकिड्यांची किरकिर सुरू झाली. फेनेरूचं मन त्यावेळी उतावेळ झालं. एव्हाना दोघं यायला हवी होती असं म्हणत स्वतःशी चुळबुळत तो उत्कंठेनं दारा आड उभा राहून त्या दोघांची प्रतीक्षा करत होता. पावलं कोणाची वाजली? आली वाटतं दोघं. हा आवाज कोणाचा? हा त्या नीच लुईचाच आवाज आहे. शरीर ताठवून हातोडीची मूठ पकडून आज सगळं अवधान एकवटून फेनेरू कान देऊन ऐकायला लागला. लुई गॅब्रियलला म्हणत होता, गॅब्रियल लाडके, खरं सांगू का, या भयान बंगल्यात पाऊल टाकायची मला मनापासून भीती वाटते बरं का. गॅब्रियल ठरल्याप्रमाणे स्टेशनवर जाऊन लुईला घेऊन आली होती. वाटेत ती त्याच्याशी फारशी बोलली नव्हती. तिचं मन बधीर झाल्यासारखं झालं होतं. बंगल्याच्या जवळ आल्यावर लुई तिच्याकडे बघून म्हणाला होता, आज सुंदर दिसतीयस गॅब्रियल. मला वाटतं आजच्या इतकी तू पूर्वी कधीही सुंदर दिसली नव्हतीस. ते शब्द गॅब्रियलचं अंतःकरण चिरत गेले. ती दोघं बंगल्यासमोर आली तेव्हा लुई बंगल्याकडे बघून म्हणाला होता, ही जागा किती एका बाजूला आणि उदास दिसतीये ग. या काळोखात एखाद्या क्रुद्ध आणि मत्सरी नवऱ्यासारखी दिसतीये मला ही जागा. असं म्हणून लुई मोठ्यानं हसला होता. गॅब्रियलचं मन कळवळून आतल्या आत लुई आक्रंदत होतं. तिचं मन म्हणत होतं की लुई असं नको बोलू, अरे मी पापिणी आहे.
पण माझ्या मुलांसाठी तुझा बळी देण्याखेरीज दुसरा मार्ग नाही माझ्या समोर, मला क्षमा कर लुई. पण गॅब्रियलच्या मनात चाललेल्या या आक्रोशाची लुईला काही कल्पनाच नव्हती. फाटकातून आत शिरून दोघं बंगल्यापाशी आली. पायऱ्या चढत असताना लुई गॅब्रियलला म्हणाला, गॅब्रियल लाडके, खरं सांगू का, या भयाण बंगल्यात पाऊल टाकायची मला मनापासून भीती वाटतेय. तो हे बोलत असताना पायऱ्या चढून व्हरांडा ओलांडून दोघं बंगल्याच्या दारापाशी येऊन पोहोचली. माझ्या मागोमाग ये, असं अस्फुट स्वरात म्हणून गॅब्रियल दार उघडून आत गेली. तिच्या मागोमाग लुई त्या उघड्या दारातून हॉलमध्ये शिरला. दारातून आत पाऊल पडताच लुईच्या डोक्यावर निसटता एक प्रहार झाला आणि त्या अनपेक्षित तडाख्यानं तो झिडपिडत जमिनीवर कोलमडला. लुई कोलमडून जमिनीवर पडला खरा, पण तो पूर्ण बेशुद्ध नाही झाला. थोडा वेळ त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, पण खाली पडल्यावर थोड्या वेळात त्याची शुद्ध परत आली. त्यानं डोकं उचललं, गदागदा मान हलवली आणि डोळे जरा ताणले. आपल्या समोर एक काळी कभिन्न आकृती उभी आहे असे त्याला दिसलं. जीवाच्या आकांतानं तो ताडकन उठला. लुईची ही कृती इतक्या झपाट्यानं आणि अनपेक्षितपणे झाली की ती ध्यानात येण्यापूर्वी आपल्या भोवती लुईच्या हाताची मगरमिठी पडला असल्याचं फेनेरूला आढळून आलं. फेनेरूनं मनाशी रचलेला सगळा बेत हुकला होता. लुई त्याच्या कल्पनेपेक्षा फार लवकर शुद्धीवर आला. नुसता शुद्धीवर आला असं नाही, तर त्यानं उठून फेनेरूला विळखा घातला होता. मग तो विळखा सोडवण्यासाठी फेनेरूची धडपड सुरू झाली. त्या झटापटी दोघही खाली कोसळले आणि जमिनीवर पडल्या पडल्या एकमेकांवर मात करण्याचा दोघांचा प्रयत्न सुरू झाला. दात करकर खात स्नायूंना कमालीचा ताण देत फेनेरूनं अंग सोडवून घेतलं आणि तो उभा राहिला. पण लुई सुद्धा त्याच क्षणी विजेच्या चपळाईनं उठला आणि त्यांनी परत फेनेरूला विळखा घातला. दोघांचाही श्वास जोर जोरात चालला होता. एक जण मत्सर आणि द्वेष यांच्या आगीत जळत क्रोधानं बेभान होऊन दुसऱ्याला ठार करण्यासाठी लढत होता, तर दुसरा आपला प्राण बचावण्यासाठी आपली सारी शक्ती एकवटून आपल्या प्रतिस्पर्ध्याचं बळ क्षीण करण्याचा प्रयत्न करत होता. धडपडत आपटत जमिनीवर कोसळत परत उभं राहत झटपट करत दोघेही बेभान होऊन लढत होते. मग थोडी उसंत मिळताच फेनेरू ओरडला, गॅब्रियल. गॅब्रियल गप्प राहिली होती. फेनेरू पुन्हा थोड्या वेळानं काढला, गॅब्रियल, त्या टेबलावरची मेणबत्ती पेटाव. गॅब्रियल पुढे झाली. तिने थरथरत्या हातानं काडी ओढली, मेणबत्ती पेटवली. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात त्या दोघांची ती झटापट अधिकच भयकारी दिसायला लागली. दोघांच्या हातांच्या सावल्या भिंतीवर पडून त्यांची रूप भयंकर राखराळ विक्राळ दिसायला लागली. लुईवर हातोडीचा प्रहार करण्याची संधी साधण्यासाठी फेनेरू धडपडत होता, पण त्याचा हातोडीचा हात दरवेळी लुई शिताफीनं वरच्यावर अडवत होता. या कजाकी द्वंद्व युद्धात कोणाची सरशी होईल, कोणाला हार खावी लागेल हे सांगणं अवघड होतं. झटापट करता करता दोघेही धडपडत गॅब्रियलच्या बाजूला उभी होती तिकडे दोघे जाऊन पोहोचले. गॅब्रियलकडे लुईची पाठ होती. क्षणाच्या आवेगात गॅब्रियल पुढे सरकली आणि सगळा जोर करून लुईचे खांदे पकडून तिने त्याला मागे खेचलं. असं करण्यात तिचा काय हेतू होता हे तिलाही कळलं नव्हतं. तिच्या तावडीतून लुईला सोडवावं म्हणून तिने त्याला मागे ओढलं होतं का पतीचा हातोडीचा हात मोकळा व्हावा म्हणून तिने तसं केलं होतं? पुढे न्यायालयात जबाब देताना सुद्धा तिला आपल्या त्या कृतीमागचा हेतू काय होता हे नाही सांगता आलं. तिचा हेतू कुठलाही असला तरी ती कृती लुईला प्राणघातक ठरली एवढं खरं. कारण फेनेरूचा हात मोकळा झाला आणि त्यानं ताडकन हातातली हातोडी लुईच्या मस्तकात घातली. लुईचं डोकं खाटकानं फुटलं. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, चेहरा भरून गेला आणि त्या भयंकर प्रहारानं लुई जमिनीवर कोसळला. तरीही त्या प्रहारानं लुई मेला नव्हता. काही क्षणांनी तो शुद्धीवर आला, पण त्याच्या अंगात उठायची ताकदच नव्हती. त्याने डोळे किंचित उघडलेले फेनेरूला दिसले. त्या क्षणी फेनेरू म्हणाला, पाप्या, अधमा, माझ्या काळजाला तू आजवर अनंत यातना दिल्यास त्याचा सूड म्हणून आज मी तुझं काळीज चिरून टाकणार आहे.
फेनेरूनं कट्यार उचलली आणि उतरणा पडलेल्या लुईच्या काळजात खुपसून टाकले. तेवढ्यानं त्याचं समाधान नाही झालं. ती खुपसलेली कट्यार त्यानं वाटोळी 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 त्या जखमेत फिरवली. लुईला ठार मारल्यानंतर फेनेरू त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्योगाला लागला. त्यानं लुईसनला बोलवून घेतलं. इतका वेळ लुसियन बागेत उभा होता बाहेरच्या बाजूला. कुणी परका माणूस चुकून बंगल्यात आला तर त्याला बाहेरच्या बाहेर माघारी परतून लावायचा, ही कामगिरी फेनेरूनं त्याच्यावर सोपवली होती. ल्युसियनला आत बोलवल्यावर फेनेरूनं लुईच्या अंगावरचे कपडे कात्रीनं कापले. नंतर त्याचे पाय गुडघ्यावर वाकवले, मांड्या छातीला टेकवल्या. फेनेरूनं त्याच्या अंगाची गठडी वळवून टाकली. मग त्यानं त्या गठडीभोवती शिश्याची ती पट्टी घट्ट गुंडाळली आणि प्रेताचं गाठोडं तयार केलं. चिंध्यांचा बोळा त्यानं शवाच्या तोंडात कोंबला आणि मग ते गाठोडं बाबा गाडीत टाकून त्याच्यावर एक चादर पसरली. सगळी तयारी झाल्यावर तिघही सॅन नदीकडे निघाले. फेनेरू ती बाबा गाडी लोटत होता. गॅब्रियल आणि ल्युसियन त्याच्या मागून चालत होते. ल्युसियनच्या हातात जाड दोर होता. सॅन नदीवरच्या पुलाच्या मध्यावर आल्यानंतर ते तिघं पुलाच्या कठड्यापाशी गेले. तिथं गॅब्रियलला गाडी धरायला सांगून फेनेरूनं तो दोर गाठडी भोवती घातला आणि ल्युसियनच्या साह्यानं ते शव कठड्यावरनं खाली सोडलं. शिश्याच्या पट्टीमुळे ते इतकं जड झालं होतं की दोर सोडताच ते एकदम धपकन खाली पडलं नदीत. फेनेरूच्या हातातला दोर जोरानं घसरला. त्याच्या हाताचं अंगठ्याजवळचं सालडच निघालं. प्रेत नदीत टाकून दिलं. मग ती तिघही बंगल्यात परत आली. फेनेरू पावलापासून डोक्यापर्यंत रक्तानं माखला होता. त्यानं कपडे बदलले आणि रक्ताळलेल्या कपड्यांचं गाठोडं बांधलं, ठेवून दिलं. मग ती तिघं गाडीनं पॅरिसला परत आली. दुसऱ्या दिवशी सकाळी फेनेरू परत त्या बंगल्यावर गेला. त्यानंतर 2 दिवस खपून खुनाची जागा त्यांनी धुवून पुसून साफसूफ करून टाकली. रविवारपर्यंत सगळं काही ठीक झालं. फेनेरू इतका निश्चिंत झाला की त्या दिवशी गॅब्रियलला घेऊन तो रेसला गेला. 11 दिवस लोटले आणि प्रेत फुगून वर आलं. पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगायला लागलं. शिश्याच्या पट्ट्या बांधल्या असल्यामुळे एकदा प्रेत तळाशी गेल्यानंतर पुन्हा परत वर येणार नाही अशी फेनेरूची समजूत होती. पण फुगलेलं प्रेत किती वजन साहून पाण्यावर तरंगेल याबाबतचा त्याचा अंदाज साफ चुकलेला होता. प्रेत पोलीस ठाण्यावर नेण्यात आलं. लुई नाहीसा झाल्यापासून त्याच्या बहिणीने पोलिसांना वर्दी दिली होती. तिला बोलावणं पाठवलं. लुईचं प्रेत बहिणीने लगेच ओळखलं. तिला गॅब्रियल आणि लुई यांचा चोरटा संबंध माहिती होता. तिनं त्या खुनाबाबत फेनेरूचा वहीम घेतला. पोलीस इन्स्पेक्टर फेनेरूच्या घरी गेला तेव्हा नुकतं झुंजूमुंजू झालं होतं. फेनेरूकडे कोणी अद्याप बिछाण्यातनं उठलं सुद्धा नव्हतं. पोलीस इन्स्पेक्टर आल्याचं कळताच फेनेरू माडीवरनं खाली आला आणि म्हणाला, तुम्ही माझ्याकडे येणार मला कल्पना होती. लुईची बहीण माझ्यावर जळत असते ना, ती माझ्यावर वहीम घेणार असं मला वाटलंच होतं. पोलिसांनी पुरेसा पुरावा गोळा केला आणि लुईचा खून केल्याच्या आरोपावरनं फेनेरू, गॅब्रियल आणि ल्युसियन तिघांवर खटला भरला. हा खटला ऐकायला रोज आतो ना तर गर्दी जमत असे कोर्टात. तिघांनी गुन्हा कबूल केला. फेनेरूनं न्यायालयात त्या खुनाचं साध्यंत वर्णन केलं. ते करत असताना लुईच्या काळजात काट्यार खुपसून मी ती वाटोळी फिरवली हे शब्द उच्चारायच्या वेळेस फेनेरू तारस्वरानं ओरडला आणि बोलून झाल्यावर एखाद्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे त्याने दात विचकले. या खटल्यात सरकारी वकील आणि आरोपीचा वकील या दोघांची भाषणं संस्मरणीय झाली. फेनेरूला देहांताची शिक्षाच का योग्य आहे हे सांगताना सरकारी वकील म्हणाला, फेनेरूनं लुईला कसं ठार मारलं? संतापाच्या तिरमिरीत मत्सरानं अकस्मात क्रोध भडकून किंवा एकाएकी क्रोधाच्या आहारी जाऊन फेनेरूनं लुईला ठार केलं नाही. लुईचा खून करण्याची तयारी त्यांनी विचारपूर्वक कित्येक दिवस चालवली होती. प्रत्येक पाऊल नीट आखून आपल्या वैर्याला जगातून नाहीसा करण्यासाठी त्यांनी काळजीपूर्वक योजना आखली होती. खुनानंतर कायद्याच्या कैचीत सापडू नये यासाठी त्यांनी सगळ्या बाजूनी व्यवस्थित बंदोबस्त करण्याचा कसून प्रयत्न केला होता. आणि अशी ही भयानक योजना व्यवस्थित ठरवल्यानंतर अगदी थंड रक्तानं, अत्यंत क्रूरपणानं, कसलीही दया माया न दाखवता त्यांनी खून घडवून आणला.
हा खून हे क्षणिक भावनावेशाच्या भरात जाऊन घडलेलं कृत्य नाही. तत्कालिक अविचारामुळे घडलेलं हे कृत्य नाही. हे योजनाबद्ध विचारानं काळजीपूर्वक आखणी करून केलेलं भयानक दुष्ट कृत्य आहे. देहांत हीच या गुन्ह्याला एकमेव योग्य शिक्षा आहे. आरोपीच्या वकिलानं भाषण करताना मध्ययुगातील सर राऊल लॉर्ड ऑफ कुसी यांचं उदाहरण सांगितलं. आरोपीचा वकील म्हणाला, सर राऊल हा धर्मयुद्धावर गेला असताना रणांगणावर जायबंदी झाला. आता आपण वाचत नाही हे दिसल्यावर त्यानं आपल्या विश्वासू नोकराला जवळ बोलवलं आणि त्याला एक महत्वाची कामगिरी सांगितली की मी मेल्यावर माझं काळीज कापून घे आणि ते इंग्लंडला नेऊन बॅर्नेस द फेल हिच्या पायाशी नेऊन ठेव. नोकराला बजावलं त्याने. बॅर्नेस द फेल ही सर राऊलची प्रेयसी होती. नोकर ते काळीज घेऊन इंग्लंडला गेला, पण बॅर्नेस भेटायच्या ऐवजी तिचा नवरा त्याला घरी भेटला आणि ते काळीज पडलं नवऱ्याच्या हातात. त्यावर त्या बॅरननं काय केलं असेल असं तुम्हाला वाटतं? त्यानं ते काळीज आपल्या बायकोसमोर ठेवलं आणि तिला सांगितलं की बाई, हे तुझ्या प्रियकराचं काळीज आहे, आपली अखेरची आठवण म्हणून त्यांनी ते तुझ्याकडे पाठवलंय, ते उचल आणि माझ्या देखत खाऊन टाक. बॅर्नेस भेदरली, गयावया करायला लागली, पण बॅरननं तिचं नाही ऐकलं. त्यानं तिला ते काळीज म्हणजे कुजलेलं फुगलेलं काळीज चावून खायला लावलं, चाटून खायला लावलं. हा भयानक अघोरी सूड तर खराच, पण मध्ययुगातल्या त्या बॅरनचा हा सूड उगवण्याचा प्रकार सर्वस्वी असमर्थनीय होता का? स्वतःची लग्नाची बायको आपल्या कमाईवर जगते आणि परपुरुषाबरोबर रमते, ही गोष्ट कुठल्याही स्वाभिमानी पुरुषाला सहन होण्यासारखी आहे का? तिच्या या पापाचं यथायोग्य प्रायश्चित्त त्यानं तिला आणि तिच्या याराला भोगायला लावलं तर तो त्याचा मोठा भयंकर गुन्हा ठरतो का? फेनेरो, गॅब्रियल आणि ल्युसियन तिघांवर गुन्हा साबित झाला. फेनेरोला गिलोटननं शिरच्छेदाची, गॅब्रियलला जन्मठेपेची आणि ल्युसियनला 7 वर्षाच्या तुरुंगवासाची सजा फरमावण्यात आली. पण या शिक्षेवर अपील करण्यात आलं. अपिलात फेरेनुची देहांताची शिक्षा कमी झाली, ती जन्मठेपेची करण्यात आली. ल्युसियननं केवळ भावाच्या धाकानं त्याला मदत केली म्हणून तो अजिबात सुटला. फेनेरो तुरुंगात असताना कॅन्सरहून मरण पावला. गॅब्रियलची जन्मठेप पुरी व्हायच्या आधी तिला माफी देण्यात आली आणि 1903 साली गॅब्रियलची तुरुंगातून सुटका झाली. मित्रांनो, कशी वाटली ही रहस्य कथा द पाम खांबेटे यांनी लिहिलेली? त्यांच्या अजब गुन्हेगार या कथासंग्रहातनं ही कथा घेतलेली होती. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. एक वेगळा प्रयत्न म्हणून ह्या कथा मी यापुढे आपल्याला ऐकवणार आहे चॅनलवर. कथा नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, बेलचं आयकॉन दाबा, म्हणजे मी कथा अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. पुन्हा भेटूयात नवीन कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार.